राज्यामध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रीपासूनच सगळीकडे पावसाची जोरदार बॅटिंग। आज मुंबई, पुणे, पालघर आणि कोल्हापूरला येलो अलर्ट। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू। वर्ध्यातल्या 5 तालुक्यात अतिवृष्टी। हिंगणघाट मधले 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद। वीज पडून बैल जखमी, गोठाही जळाला। वर्ध्याच्या सुरगावमध्ये अतिवृष्टीमुळे नदीला पूर। सेलू येळाकेळी मार्गावर असलेल्या पुलावरनं पाणी गेल्यानं काही काळ रस्ता बंद। शेत आणि घरांमध्ये शिरलं पाणी। वर्ध्यातल्या सेलूमध्ये अतिवृष्टी। तब्बल 4 तास झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी। संसारोपयोगी साहित्याचंही नुकसान। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये मुसळधार पाऊस। माधात गावातनं वाहणाऱ्या नाल्याला पूर। पुराचं पाणी गावात शिरलं। गोंदियामध्ये दमदार पाऊस। पावसामुळे अनेक भागांमधला वीज पुरवठा खंडित। परभणीमधल्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। तरीसुद्धा जिल्ह्यात अजूनही सगळीकडे जोरदार पाऊस नसल्यानं पाणी पातळीत वाढ नाही। भंडाऱ्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे नदी नाले प्रवाहित। काही भागात घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। खेडमध्ये मुसळधार पाऊस। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। खेड शहराला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा धोका। सिंधुदुर्गातल्या करूळ घाटात दरड कोसळली। संरक्षक कठडाही तुटला। या मार्गावरची वाहतूक गेल्या 6 महिन्यांपासून बंद। मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू। सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही। जरांगेंची भूमिका स्पष्ट। आजपासून सर्वसामान्य नागरिकांना वाघनखं पाहता येणार। मात्र 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांनाही वाघनखं पाहण्याची परवानगी। वाघनखं राज्यामध्ये आणल्याबाबत जरांगेंकडनं सरकारचं कौतुक। आपण सुद्धा वाघनखं पाहण्यासाठी जाणार असल्याची मनोज जरांगेंची माहिती। मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावण्याचा सरकारचा डाव मनोज जरांगेंनी हाणून पाडला। सरकार जरांगेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करतंय। आमदार भास्कर जाधवांची टीका। ओबीसी आक्रोश मोर्चाला सुरुवात करणार। 22 ते 25 जुलै पहिला टप्पा असणार। अंबडपासून मोर्चा सुरू होईल आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात मोर्चा असेल। लक्ष्मण हाकेंची माहिती। शरद पवारांनी एसटी आरक्षणावर बोलणं म्हणजे लवाडा घरचं आमंत्रण। आमच्या 4 पिढ्या गेल्या पण पवारांना कधी धनगर समाज दिसलाच नाही। लक्ष्मण हाकेंची टीका। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या कोर कमिटीची बैठक। पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचा आढावा। येत्या निवडणुकीत महायुतीची ताकद कशी वाढेल याबाबत बैठकीमध्ये मंथन। भाजपच्या कोर कमिटीत सगळ्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली। पंकजा मुंडेंची माहिती। तर संविधान धोक्यात यासारखे खोटे नरेटिव्ह आम्ही खोडून काढू। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। निवडणुकीत महायुतीची ताकद वाढावी यासाठी भाजप नेत्यांवर विभागवार जबाबदारी दिली जाणार। 21 जुलैला पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची बैठक होणार। काँग्रेसच्या कोर कमिटीची विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक। आम्ही सगळे मित्रपक्ष विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत निर्णय घेऊ। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर सरकारनं जाहीर केलेल्या योजनांमुळे निवडणुकीत काय परिणाम होणार याचीही चाचपणी। भाजपच्या टीमला काँग्रेसचे प्रवक्तेही प्रत्युत्तर देणार। आम्ही सुद्धा 10 ते 12 प्रवक्त्यांची यादी जाहीर करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत राज्य सरकारच्या शासकीय योजनांना प्रत्युत्तर देण्याबाबत चर्चा। बैठकीत आगामी काळात काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबतही चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाई होणार। 7ही आमदारांना पक्षातून निलंबित केलं जाण्याची शक्यता। पुढच्या 2 दिवसात पक्षाची भूमिका स्पष्ट होणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईबाबत बैठकीत चर्चा। हा निर्णय दिल्लीतनं घेऊ। केसी वेणुगोपाल यांची माहिती।
राज्य निवडणूक आयोगानं बिगुल आणि तुतारी ही मुक्तचिन्ह गोठवली. आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांची पत्राद्वारे माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा निर्णय लागू असणार. शरद पवार आज जुन्नर आणि मंचर तालुक्याच्या दौऱ्यावर लोकांसोबत संवाद साधणार. तर संध्याकाळी 6 वाजता पिंपरीमध्ये शरद पवारांची विजयी संकल्प सभा. शरद पवारांकडनं आणखी एका तरुण उमेदवाराला संधी. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातनं अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत. अमित भांगरेंच्या मागे शक्ती उभी करा. शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं आवाहन. शिंदखेड्यातले जुने भाजप कार्यकर्ते कामराज निकम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार. पिंपरी चिंचवडमधल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुजय विखेंकडनं याचिका. लंके निवडून आल्याचा निर्णय रद्द करावा. 40 ते 45 मतदान केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीनं झालेली नाही. विखेंची याचिका. लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर समाजवादी पार्टीच्या विजयी खासदारांचा मुंबईमध्ये सत्कार. त्यापूर्वी खासदारांनी सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन आणि चैत्यभूमी आणि माहीमच्या दर्ग्यालाही दिली भेट. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्टला मतदान. नागपूर जिल्हा परिषदेच्या 1 तर विविध पंचायत समित्यांच्या 4 रिक्त पदांच्या होणार पोटनिवडणुका. 12 ऑगस्टला मतमोजणी. मायक्रोसॉफ्टमध्ये मोठा तांत्रिक बिघाड. जगभरात बँक सेवा, हवाई सेवेसह अनेक सेवांचा खोळंबा. जगभरात तब्बल 1400 फ्लाईट्स रद्द. मायक्रोसॉफ्टमधल्या तांत्रिक बिघाडामुळे भारतात इंडिगो, स्पाइसजेट, अकासा एअर, एअर इंडियाची विमानसेवा बाधित. ब्रिटनमध्ये काही काळ स्काय न्यूजचं प्रसारणही होतं बंद. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनचा नागपुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालाही फटका. विमानतळावरची 4 विमानांची उड्डाणं रद्द. हैदराबाद विमानतळावरनं 30 उड्डाणं रद्द. यात अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांचाही समावेश. मायक्रोसॉफ्ट सर्व्हर बिघाडाचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम. काही ऑनलाईन ब्रोकरेज हाऊसेसवर प्रभाव. ट्रेडिंग करण्यामध्ये समस्या. सर्व्हर डाऊन झाल्याचा मायक्रोसॉफ्टलाही मोठा फटका. मायक्रोसॉफ्टचं 23 अब्ज डॉलर्सचं नुकसान. मायक्रोसॉफ्टच्या शेअरची किंमत 0.71% घटली. IAS अधिकारी पूजा खेडकर दिल्लीत. UPSCच्या तक्रारीनंतर दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल. दिलीप खेडकरांना 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन. खेडकरांनी केला होता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. पुणे सत्र न्यायालयाकडनं अर्ज मंजूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.